आणि भाजप प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, रवींद्र चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा अर्ज दाखल झाला। सागर बरोबर आहे। रवींद्र चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा अर्ज जो आहे तो दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतं। अनुमोदनाचे हे सगळे अर्ज जे आहेत ते दाखल होतात। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सगळे प्रमुख नेते यावेळी उपस्थित असले आपल्याला पाहायला मिळतात। गेली 6 महिने कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या पक्षाची धुरा जी आहे ती सांभाळली होती आणि आता खऱ्या अर्थानं प्रदेशाध्यक्ष पद जे आहे ते त्यांना बहाल केलं जात आहे। आज ही सगळी प्रक्रिया पार पडते। उद्या संध्याकाळी हा कार्यक्रम जो आहे तो पदग्रहणाचा होणार आहे आणि आता सध्या जो आहे तो अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली पाहायला मिळते आणि उद्या संध्याकाळी पदभरणाचा जल्लोष जो आहे तो वरळीमध्ये केला जाईल। बावनकुळे जे आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आधी प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा पक्षाची धुरा योग्य पद्धतीने सांभाळलेली होती। राज्यभर पक्ष वाढीच्यासाठी काम केलं होतं आणि आता रवींद्र चव्हाण यांना मागच्या काळात मंत्रिपद दिले होते, पण या काळात आता त्यांना पक्षाची धुरा जी आहे ती त्यांना दिलेली आहे। आपण जर पाहतो डोंबिवलीपासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात जी आहे ती रवींद्र चव्हाणांची झाली होती। वेगवेगळी पदं जी आहेत ती पक्षाची त्यांनी भूषवली होती। मंत्रिपदानंतर आता प्रदेशाध्यक्ष पद हे भाजपमधलं सगळ्यात मोठं पद आहे आणि ते त्यांना आता बहाल केलं जात आहे। उद्या हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो वरळी डोम या ठिकाणी होईल आणि सध्या आपण जर पाहिलं तर ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया पार पडते। केंद्रातून किरण रिजिजू केंद्रीय मंत्री आहेत, त्यांना या ठिकाणी या संपूर्ण प्रक्रियेसाठी पाठवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी प्रक्रिया प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची पार पडते। स्वागत। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केलेला आहे।